फायनली निघालो दापोलीला आणि दापोलीला पोहोचल्यावर काय भूक खूप लागली. पण जेवायच्या आधी म्हटलं ह्यांना आधी काहीतरी खाऊ घालावं. कसलं ह्या काही खातच नव्हत्या. शेवटी ही काव्याच्या पप्पानेच तिला खाऊ घातला आणि आम्हाला पण खूप भूक लागली होती म्हणून आम्ही पण ठरवलं की काहीतरी खाऊन घ्यावं. काय नाश्ता फिनिश करून आम्ही हॉटेल छान होतं, मस्त होतं, तर तिथे झोका वगैरे खेळत बसलो आणि खूप छान फोटो वगैरे काढले. फोटो वगैरे काढून मग आम्ही बीच जवळ होतं म्हणून आम्ही लवकर बीचवर पोहोचलो. बीचवर पोहोचून एवढा सुंदर सीन होता, एवढा छान सीनरी वगैरे आम्ही बघून खूप खुश झाले. काव्या तर खूप मस्ती करत होती, ती नुसती मातीत खेळत होती. मग काव्यासोबत थोडेसे फोटो काढले, व्हिडिओ काढले, थोडेसे रील्स बनवल्या. मग काव्याचे फोटोज क्लिक केले काव्याच्या पप्पाने आणि मग आम्ही काय मुलींनी मस्ती केली, मस्त रील्स बनवल्या, छान छान फोटोज काढले. आम्ही खूप एन्जॉय केला. सिनरीमध्ये बसलो, शांत वातावरण होतं खूप छान आणि बीचवरती कोणीच नव्हतं जास्त, आम्हीच होतो. काव्या आणि काव्याचे बाबा सगळे मिळून मस्त ते सिनरी बघत होते. असं वाटत होतं की इथेच राहावं. मग आम्ही थोडेसे फोटो वगैरे करत काढले, व्हिडिओज काढले थोडेसे आणि पाण्यामध्ये खूप एन्जॉय केला. खूप साऱ्या तिथे एवढं छान समुद्र, एकदम निळशार पाणी आणि एवढं मस्त वाटत होतं. पोरी छान काहीतरी ॲक्टिव्हिटीज करत होत्या, आम्ही मस्त त्यांना सपोर्ट करत होतो, मजा करत होतो. काव्या थोडी मस्ती करत होती आणि मग काय मस्ती करत करत फोटो वगैरे काढत होतो आम्ही. मी थोडा वेळ शांत समुद्राकडे बघत बसली होती. मस्त खूप छान वाटत होतं. हे सगळे बाकीचे सगळेजण किल्ल्यावरती गेले होते बोटने प्रवास करून, मग ते तिकडनं रिटर्न आले. मग सनसेट झाला. सनसेट बघत बघत आम्ही छान एकमेकांसोबत वेळ घालवला आणि मग गप्पा मारत बसलो छान. मग नंतर आम्ही घरी परतलो. आजचा दिवस इथेच संपला. भेटू नेक्स्ट व्लॉगमध्ये.